Good morning, students. Today we are going to start chapter number 11, Circle, practice set 42. Take out your notebooks, books, pen, and write down questions and their solutions. Look at this question. Question number 1. Complete the table below. This is the table. आपल्याला असा टेबल दिलेला असतो आणि आपल्याला टेबल कंप्लीट करायचा आहे. तर मुलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे कंप्लीट करायचं म्हणजे नुसते इथं आपल्याला किमती भरायच्या नाही आहेत, तर आपल्याला ह्याच्या पूर्ण जे काही स्टेप आहेत त्या स्टेप कंप्लीट करायच्यात. तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की रेडियस कशाला म्हणायचं, डायमीटर कशाला म्हणायचं, सर्कल कशाला म्हणायचं. म्हणजे सर्कम्फरन्स तुम्हाला माहिती आहे, सर्कल तर तुम्हाला माहिती आहे, हे आहे सर्कल. मग आता सर्कलचा हा जो पॉईंट आहे हा सेंटर पॉईंट आहे आणि या सेंटर पॉईंटपासून सर्कलवरचा जर कोणता पॉईंट जर टच होत असेल तर ही जी काही एक रेषाखंड इथं तयार होईल त्याला म्हणायचं रेडियस. रेडियस म्हणजेच काय, त्रिज्या. त्यानंतर ह्या सेंटर पॉईंटच्या मधोमध जाणारी जर अशी जर एखादी रेषा असेल तर त्याला म्हणायचं डायमीटर. नेहमी रेडियस ही डायमीटरच्या निम्मी असते. म्हणजे जर डायमीटर जर इथं जर 10 असेल तर रेडियस किती होईल, 5. समजलं. आणि सर्कम्फरन्स म्हणजेच काय, हा जो वक्राकार घेर आहे त्या वक्राकार घेरालाच सर्कम्फरन्स असं म्हणतात, परिघ असं म्हणतात. मग आता याचे फॉर्म्युला आहेत. मग आता त्या फॉर्म्युलानुसार आपल्याला हे टेबल कंप्लीट करायचं आहे. रेडियस कशी असते तर डायमीटरच्या निम्मी, हाफ असते. म्हणून रेडियसचा फॉर्म्युला होईल रेडियस इज इक्वल टू d/2. एवढं समजलं. डायमीटर कसं असतंय तर रेडियसच्या डबल, म्हणून 2r असा डायमीटरचा फॉर्म्युला होईल. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे c इज इक्वल टू 2πr. आणि आपण नेहमी पाय हे एक ग्रीक रोमन वर्ड आहे, तर ह्याची व्हॅल्यू नेहमी 22/7 असं नेहमी घेतो. मग आता या माहितीच्या आधारे प्रॉब्लेम नंबर 1, 2 आणि 3 आणि 4 हे सॉल्व करायचे का? फार सोपे आहेत मुलांना, फार सोपे आहेत. बघा पहिला प्रॉब्लेम. मग आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का मुलांनो, क्वेश्चन नंबर 1 लिहा, असा ॲरो करा. नंतर सोल्युशनसाठी असा एक ॲरो करा आणि तिथं वर्ड लिहायचं गिवन इन्फॉर्मेशन. एवढं समजलं. मग आता आपल्याला क्वेश्चन नंबर 1 आहे, तर ह्या 1मध्ये गिवन इन्फॉर्मेशन काय दिले, रेडियस किती दिली आहे, 7 सेंटीमीटर. मग जे दिलंय ते लिहायचं. मग गिवन इन्फॉर्मेशनमध्ये r इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. एवढं समजलं, 2 स्टेप समजल्या. आता तिसरी स्टेप, आपल्याला काय काढायचं आहे, डायमीटर आणि सर्कम्फरन्स काढायचं आहे, बरोबर आहे. हे डायमीटर पण काढायचे आणि सर्कम्फरन्स पण काढायचं आहे. मग काय येईल, डायमीटरचं फॉर्म्युला काय आहे, डायमीटर इज इक्वल टू 2r. मग लगेच लिहायचं d इज इक्वल टू 2r. म्हणजेच काय झालं रे, 2 × rचं व्हॅल्यू किती, 7. मग इज इक्वल टू किती झाले, 14 सेंटीमीटर. समजलं. अशा पद्धतीनं डायमीटर आली तुम्हाला 14 सेंटीमीटर. आता सर्कम्फरन्स. मग सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय, c इज इक्वल टू 2πr. मग 2 ला 2 × पायची व्हॅल्यू काय, 22/7 × r ची व्हॅल्यू काय, 7. अशा पद्धतीनं तुम्हाला प्लेस करता येतील जे काही फॉर्म्युले आहे, जे काही त्याच्यामध्ये फॉर्म्युले, हे जे फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये ही किंमत प्लेस करायची. आणि मग काय करायचं रे, अंश आणि छेद ह्यांची काटाकाटी. ह्या 7च्या खाली काय नाही म्हणजे 7/1. मग आता हे 7 × 7 हे 7 × 7 उरलं काय, मग 2 × 22 इज इक्वल टू किती आलं, 22 2 जा 44 सेंटीमीटर हे सर्कम्फरन्स आलं. अशा पद्धतीनं ह्याचा सुद्धा आन्सर आहे किती, 44 सेंटीमीटर. समजलं. परीक्षेमध्ये जर तुम्ही डायरेक्ट ह्या टेबलमध्ये नुसतंच इथं आन्सर लिहिलात तर नुसतंच इथं आन्सर लिहिलात मार्क मिळत नाहीत. अशा पद्धतीनं स्टेप्स सगळ्या फॉलो करावे लागतात आणि त्यानंतरच तुम्हाला मार्क मिळतील.
समजलं मुलांनो? मग आता हे एक जर गणित समजलं तर दुसरं, तिसरं, चौथं करता येईल. व्हेरी गुड. मग सगळेजण व्हिडिओला पॉज करा, दुसरं, तिसरं आणि चौथं गणित सोडवा. ठीक आहे. पाहूया आता दुसरं गणित. फार सोपा आहे दुसरं सुद्धा. तुम्ही सगळ्यांनी सोडवलंय ना आणि सोडवल्यानंतरच प्ले केलंय ना? व्हेरी गुड. तपासून घ्या तुमचं आलेलं उत्तर आणि इथलं सोल्युशन. हे प्रॉब्लेम नंबर सेकंड, त्याचं सोल्युशनचा आहे आरो. आणि सुरुवात काय करायची मुलांनो? गिवन इन्फॉर्मेशन. मग गिवन इन्फॉर्मेशनमध्ये काय दिले? सेकंडमध्ये फक्त डायमीटर दिले 28 मीटर. हे लक्षात ठेवा. डायमीटर बरोबर काय? 28 मीटर. इतकं समजलं, 2 स्टेप समजल्या. आता तिसरी स्टेप काय येईल? तर आता आपल्याला रेडियस काढून घ्यायचं. ही रेडियस काढायची आहे. मग आता रेडियस कशी असती? डायमीटरच्या हाफ. मग रेडियसचं काय आहे फॉर्म्युला? D/2. मग D किती आहे? 28/2. मग किती येईल? 2 1 जा 2, 2 1 जा 2 आणि 2 4 जा 8. म्हणजे किती आलं रे? हे 14 मीटर. हे लक्षात घ्या. मग रेडियस किती आली? 14 मीटर. तुम्ही जर सेंटीमीटर लिहिलात तर आन्सर चुकलं. हे लक्षात घ्या बरं का. आता हे समजलं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय काढायचं आहे? आता रेडियस काढली, आता सर्कम्फरन्स काढून घ्या. मग सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला C=2πr. मग आता ह्याच्यात किमती प्लेस करा. 2 ला 2, पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आरची व्हॅल्यू किती आली? 14. हे बघा. मग आता काय? 7 1 जा 7, 7 2 जा 14, 2 इंटू 22 इंटू 2. मग किती आला आन्सर? इथं आलं 22 1 जा 22 आणि 22 जा 44 आणि 44 इंटू 2 किती आलं रे? 88. आणि काय आहे एकक? मीटर. 28 मीटर. समजलं? ह्याचं पण आन्सर किती आलं? 88 मीटर. सगळ्यांना समजलं? छानपैकी व्यवस्थित पहा आणि प्रत्येक प्रॉब्लेम हे तुम्हाला ना कमीत कमी 3 वेळेस सोडवायचा आहे बरं का. मनाने 1 वेळेस बघून सोडवा आणि उरलेले 2 वेळेस न बघता सोडवायचा आहे. चला पाहूया आता पुढचा थर्ड प्रॉब्लेम. एकदम सोपे आहेत सगळे. हे टेबल खूप सोपं आहे मुलांनो. बघा आता तिसरा प्रॉब्लेम. आता तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये ॲज युजल त्याची सुरुवात कशानं करायची? गिवन इन्फॉर्मेशन. मग आता हे टेबलमध्ये पहा. तिसरा प्रॉब्लेम काय दिले आपल्याला? दिले सर्कम्फरन्स. डायरेक्ट सर्कम्फरन्स देऊन आपल्याला रेडियस आणि डायमीटर विचारले. मग गिवन इन्फॉर्मेशनमध्ये लिहा C=616 मीटर. मग आता काय करायचं रे मुलांनो? काही टेन्शन नाही घ्यायचं. फॉर्म्युला लिहा C=2πr. 1 2 3. 3 स्टेप समजल्या? आता समजला असेल तर पुढं त्या फॉर्म्युलामध्ये किमती प्लेस करा. 616 = 2 इंटू पायची व्हॅल्यू किती? 22/7 इंटू आर माहिती नाही आहे. मग रेडियस जशाला तसा आर. इतकं समजलं. मग आता काय करायचं आपल्याला? तर बाजू बदलून घ्या. तिकडली बाजू इकडं, इकडली बाजू तिकडं. काही बदल नाही होत. मग काय होईल? 2 इंटू 22/7 इंटू आर = 616. इतकं समजलं? आता काय होत असते? ज्या वेळेस आपण हे इक्वलचं साईन आहे लेफ्ट साईडकडून राईट साईडकडं जातो त्यावेळेस क्रिया बदलते. इकडं बेरीज असेल तर तिकडं वजाबाकी, इकडं गुणाकार असेल तर तिकडं भागाकार होतो. मग काय होईल बघा. इथं R = 616 इंटू, आता हे 22/7 होतं, तिकडं जाऊन 7/22 होईल. एवढं समजलं? त्याच्यानंतर हे 2/1 आहे. मग तिकडे जाऊन काय होईल? 1/2. इतकं समजलं? आता मग काय काटाकाटी रे, किती सोपी आहे. हे बघा 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6 आणि आता 2 न ह्या 1ला भाग जात नाही म्हणून इथं 0चा आणि 2 8 जा 16. एवढं समजलं कसं आलं ते? मग आता इथं काय उरलं? आणखी एक पुढच्या स्टेपमध्ये सांगतो तुम्हाला. 308 इंटू 7/22. बरोबर आहे. परत 2 ने डिवाइड करता येईल आपल्याला. 2 1 जा 2,
2 1 जा 2 आणि मग इथं काय होईल 2 1 जा 2 आणि 2 5 जा 10 आणि 2 4 जा 8. आता रे आता परत 11 डिवाइड करता येईल का 11 1 जा 11 11 1 जा 11 15 मायनस 11 किती येईल 4 रिमेन मग हे झाले 44 आणि 11 4 जा 44 मग आता इथं 14 इंटू 7 एवढंच उरलं मग रेडियस किती आली 14 इंटू 7 म्हणजेच किती आलं रे 98. आता एकक काय आहे मीटर. एवढं समजलं मुलांनो. मग रेडियस आली आपल्याला 98 मीटर. आता डायमीटर कशी असती रेडियसच्या निम्म बरोबर आहे. आता ही जी डायमीटर आहे डायमीटर ही कशी हां रेडियसच्या डबल असते. मग इथं काय होईल तर पुढची स्टेप त्याच्या खाली येईल आणि मग काय लिहावं लागेल आता इथं लिहितो मी D इज इक्वल टू 2R इज इक्वल टू 2 इंटू 98 इज इक्वल टू किती आलं रे 8 2 16 6 हाचा आला 1 9 2 18 आणि 1 19 196 मीटर 196 मीटर. समजलं मुलांनो. पहा समजून घ्या आणि करा बरं. सगळ्यांना समजायलंय. चला आता शेवटचा प्रॉब्लेम बघूया मुलांनो. 4th क्वेश्चन ह्या टेबलमधला एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत. बघूया 4th क्वेश्चन. सगळ्यात ॲज युजल सुरुवात काय करायची गिवन इन्फॉर्मेशन सेम तसंच दिले आपल्याला. सी इज इक्वल टू 72 पॉईंट किती आहे 6 सेंटीमीटर. मग आता तेच सी इज इक्वल टू 2 पाय आर. मग काय 2ला 2 पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर माहीत नाही आर जशाला तसं. आणि आता हे काय सीची व्हॅल्यू इथं लिहा 72.6 सेंटीमीटर. इथपर्यंत फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ 4 स्टेप्स समजल्या. काही अडचण ह्याच्यामध्ये छान. आता त्याच्यानंतर काय करायचं आपण फक्त साईड बदलून घेतली इकडली इकडं तिकडले तिकडं. मग काय 2 इंटू 22/7 इंटू आर इज इक्वल टू 72.6. आता काय करायचं रे हे तिकडं जाऊन व्यस्त होईल उलटं म्हणजे काय आर इज इक्वल टू इथं कोण आहे 72.6 इंटू 22/7 होतं ते 7/22 होईल इंटू हे 2/1 आहे ते 1/2 होईल. आता ह्याची काय काटाकाटी होते का बघा. हे बे एक बे तर बेत्रिक 6 आणि बे पंचे 10 बेसख 12 पॉईंट बेत्रिक 6 एवढं आलं. त्याच्यानंतर ह्याची काटाकाठी आणखीन काय होईल 36.3 आणि इथं काय काय उरलं बघा आर इज इक्वल टू 36.3 इंटू 7/22 काय येईल. एकदम इझी आहे. तर बघा आता काय केलं बघा 36.3 आणि 7 ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं ते किती आलं 254.1 आलं आणि डिवायडेड 22 आहे डिवाइड बाय. मग आता ह्याचा भागाकार करायचा आहे बघा 22 डिवायडेड बाय 254.1. मग आता ह्याचं हा भागाकार केल्यानंतर किती आला 11.55. मग आपलं हे 11.55 हे काय आलेलं आहे रेडियस. मग आता रेडियस जर तुम्हाला मिळाली तर मग डायमीटर फार सोपी आहे. रेडियसच्या डबल हे डायमीटर असते आणि मग इथंच तुम्हाला लिहावं लागेल डायमीटर इज इक्वल टू 2R म्हणजेच किती रे 11.55 इंटू 2 बघा 5 2 जा 10 0 5 2 जा 10 आणि 11ला 1 पॉईंट 2 1 जा 2 आणि 3 आणि 2 1 जा 2 किती आलं 23.10 आलं का लक्षात.
23.10 ही डायमीटर आली. अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन नंबर 1 हे सॉल्व केलं आहे. प्रॅक्टिस सेट 42 मधला क्वेश्चन नंबर 1. तर तुम्ही सगळ्यांनी काय करायचं मुलांनो, होमवर्क आहे. व्हिडिओ संपल्यानंतर हा फर्स्ट क्वेश्चन 3 वेळेस सॉल्व करा, हा सेकंड क्वेश्चन 3 वेळेस, थर्ड क्वेश्चन 3 वेळेस आणि फोर्थ क्वेश्चन 3 वेळेस सॉल्व करायचा न बघता. एक वेळेस पहा आणि प्रत्येक प्रॉब्लेम 3 वेळेस सॉल्व करा. उरलेला भाग आपण उद्या घेऊया.